नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण एथिक्स मधला महत्त्वपूर्ण असा यूपीएससीचा प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला प्रश्न आपण व्यवस्थित इथे वाचूयात. यशस्वी नागरी सेवक बनण्यासाठी निपक्षपातीपणा, आपण इथे अंडरलाईन करूयात. आपल्याला काय विचारलेलं आहे, यशस्वी नागरिक सेवक बनायचं असेल तर त्यासाठी निपक्षपातीपणा महत्त्वाचा असतो आणि त्यासोबतच पक्षपाती नसणे हे अपरिहार्य गुण आहेत. कुणाचे? एका नागरी सेवकाचे, एका सिव्हिल सर्वंटचे. मग ते मानले जावेत का असं आपल्याला विचारलेलं आहे आणि याची आपल्याला उदाहरण देऊन चर्चा करायची आहे. साधारणतः इथिक्सचे प्रश्न 150 शब्दांमध्ये लिहायचे असतात आणि ते 10 गुणांसाठी असतात. आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजला आहे. अजून एकदा प्रश्न इंग्लिशमध्ये आपण पाहूयात. यामध्ये शुड बीइंग इम्पार्शियल अँड बीइंग नॉन पार्टिसन बी अ कन्सिडर्ड ॲज अ इंडिस्पेन्सिबल क्वालिटीज टू मेक अ सक्सेसफुल सिव्हिल सर्वंट. इंडिस्पेन्सिबल क्वालिटीज, ज्याला आपण असं म्हणूयात की अपरिहार्य गुण, जे आपल्याला अंगभूत असणे गरजेचं आहे आणि हे आपल्याला उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे. आपला हा असा प्रश्न आहे. मग या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नाची सुरुवात करताना आपण इंट्रोडक्शनने, मेन बॉडी आणि कन्क्लुजनने असं आपलं 150 शब्दांचं 10 मार्काचं उत्तर आपण लिहितो. त्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन 1 ते 2 लाईन मध्ये आपण करू शकतो. मग आपण ज्यावेळेस परिचय देतो म्हणजे इंट्रोडक्शन देतो त्यामध्ये आपल्याला असं म्हणू शकतो की नागरी सेवा आणि त्याच्या संबंधित मूल्यांबद्दल आपल्याला इथे लिहायचं आहे. इंडिस्पेन्सिबल क्वालिटीज लिहायच्यात आहेत आपल्याला सिव्हिल सर्वंटच्या. त्यानंतर आपल्याला जी मेन बॉडी आहे आपली, त्या मेन बॉडीमध्ये निपक्षपातीपणा आणि पक्षपातीपणा याचं महत्त्व सांगून उदाहरणासहित ह्या गोष्टी आपल्याला इथे स्पष्ट करायच्या आहेत. आणि जो आपला निष्कर्ष असणार आहे, कन्क्लुजन असणार आहे, याच कन्क्लुजन मध्ये आपल्याला काही सूचना, काही आपल्याला सोल्युशन्स द्यायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला निष्कर्ष काढायचे आहेत की खरंच ह्या क्वालिटीज किती महत्त्वपूर्ण आहे एका सिव्हिल सर्वंटसाठी. या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. या पद्धतीने आपल्याला आपलं आन्सर हे लिहायचं आहे. ज्यावेळेस आपण आपल्या मुख्य उदाहरणाकडे किंवा आपण असं म्हणूयात की आपल्या इंट्रोडक्शनकडे येतो त्यावेळेस आपल्याला थोडासा ब्रीफली आपल्याला इथे गोष्टी डिस्कस कराव्या लागतील. यामध्ये नागरी सेवेतील निपक्षपाती आणि गैर निपक्षपातीपणाचे आपल्याला महत्त्व सांगावं लागेल. इंट्रोडक्शन तर आपण नागरी सेवकाला ज्या इंडिस्पेन्सिबल क्वालिटीज त्या किती महत्त्वपूर्ण आहेत यावरती थोडक्यात 1 ते 2 लाईन लिहू शकतो. कारण या ज्या इनहरंट क्वालिटीज आत्मसात कराव्या लागतात, याच क्वालिटीमुळे सिव्हिल सर्वंट जो आहे तो समाजासाठी एक चांगला अधिकारी म्हणून काम करू शकतो. म्हणजे एखादी पॉलिसी असेल, एखादी स्कीम असेल, ती जर त्याला निपक्षपातीपणे इम्प्लिमेंट करायची असेल तर कोणत्याही पक्षाला, कोणत्याही राजकीय पक्षाला त्याला तिथे बाजूला ठेवून समाजभिमुख राहून काम करावं लागेल. कारण समाजभिमुख राहून काम करणारा अधिकारीच हा खरं महत्त्वपूर्ण असा अधिकारी असतो जो समाजासाठी त्याचं काहीतरी देणं लागतं आणि तर त्याला करावं लागतं. कारण याच त्याच्या ड्युटीज असतात आणि हेच खरं एथिक्सला धरून आणि कायद्याला धरून महत्त्वपूर्ण असं आहे. असं आपण इंट्रोडक्शन करू शकतो. यामध्ये आता आपण मुख्य बॉडीमध्ये आपल्याला काही गोष्टी इथे हायलाइट कराव्या लागतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ते म्हणजे निपक्षपातीपणा आणि गैरपक्षपातीपणा. यातला आपल्याला थोडक्यात डिफरन्स लिहायचा आहे आणि तो उदाहरणासहित लिहायचा आहे. मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे निपक्षपातीपणा म्हणजे काय? म्हणजे सर्व समाजातील सर्व तळागाळातील लोकांना समान वागणूक देणे. म्हणजे कुणालाही त्याच्या कास्टनुसार, त्याच्या धर्मानुसार, जातीनुसार किंवा तो स्त्री आहे का पुरुष आहे, त्याचं शिक्षण काय आहे, या कोणत्याही गोष्टी डोक्यात न ठेवता त्याला समान वागणूक देणे. त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, तो आर्थिक परिस्थितीमध्ये कोणत्या स्तरावरती आहे, हा डोक्यात विचार न घेता आपल्याला आपली ड्युटी काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे, ते कर्तव्य व्यवस्थितपणे बजावलं जात आहे का, याला लक्ष ठेवून समान वागणूक ही प्रत्येकाला दिली पाहिजे. त्याला आपण निपक्षपातीपणा असं म्हणतो. तटस्थता खूप महत्वाची आहे, ऑब्जेक्टिव्हिटी पण महत्वाची आहे. कारण यामुळे तो सिव्हिल सर्वंट किती व्यवस्थितपणे, कार्यक्षमपणे काम करू शकतो ही त्याची आपण इथे असं म्हणूयात की चाचणी होत असते. याला आपण तटस्थता असं म्हणावं लागेल. आणि समाजहित म्हणजे या सर्व गोष्टी आपण कशासाठी बोलतो तर या समाजहितासाठी बोलतो. म्हणजे तुमच्या आन्सरमध्ये ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल सर्वंट बद्दल बोलतात त्यावेळेस समाजहित डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येक गोष्ट करणं त्या नागरी सेवकाला महत्त्वपूर्ण असतं. म्हणून निपक्षपातीपणामध्ये समाजहिताला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. आणि यामध्ये उदाहरण जर घेतली आपण तर उदाहरणामध्ये भारतात निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोग कसा काम करतो तर आपण आता आपल्या निवडणुका सुरू होतील, आपण पाहतच आहोत की निवडणूक आयुक्त आणि निवडणुकीची पूर्ण टीम असते, निपक्षपातीपणे काम करते. प्रत्येक पक्षाला बाजूला ठेवून समाजातील
व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून या गोष्टी इथे काम केल्या जातात. म्हणजे निवडणुकाची संहिता लावण्यानंतर निवडणुका कंडक्ट करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातोय, त्या निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडल्या जात आहेत का, समाजामध्ये कोणताही दुजाभाव होत नाहीये का, असं सर्व निवडणूक आयोगाचं काम असतं. आणि त्याच निवडणूक आयोगामध्ये आपल्याला निपक्षपातीपणा दिसून येतो. आता तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की जर निवडणूक आयोगाने व्यवस्थित काम केलं नाही काय होऊ शकतं. या गोष्टीची आपण कल्पना पण करू शकत नाही. त्या पद्धतीने निपक्षपातीपणा एखाद्या नागरी सेवकामध्ये असणं आपल्याला इथे या उदाहरणानुसार आपल्याला लक्षात येऊ शकतं. हे झालं एक उदाहरण. अजून आपण दुसरं उदाहरण देऊ शकतो. म्हणजे एखाद्या नागरी सेवकाला त्याच्या जिल्ह्यामध्ये किंवा त्याच्या क्षेत्रामध्ये एखादी स्कीम इम्प्लिमेंट करायची आहे आणि ती स्कीम तो इम्प्लिमेंट करत व्यवस्थित नसेल करत, तर त्याचा खरंच लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे का? नक्कीच नाही. सपोज जर दुष्काळ पडला असेल आणि दुष्काळासाठी फंड आला असेल आणि तो फंड त्याने व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट नाही केला तर काय होईल? नक्कीच शेतकऱ्यांचं नुकसान होईल. त्याला स्वतःजवळ तर त्याला जर तो पक्षपाती असेल तर स्वतःचं पोट भरेल आणि समाजाचं हित कुठे जाईल? मग अशी उदाहरणे तुम्ही देऊ शकतात. आणि वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी, आपण असं म्हणूयात की ऑब्जेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट त्या वेळेस एखादा डिसिजन घेताना डिलेमा आला असेल तर तुम्ही ती गोष्ट व्यवस्थितपणे करतायत का, आकलन होतंय का आणि त्या आकलनानुसार ती इम्प्लिमेंट होते का, यामध्ये त्याची वस्तुनिष्ठता चेक होते. आणि सर्वात महत्वाचं निधीचे वाटप. आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे एखाद्या निधीचं वाटप करायचं असेल त्या अधिकाऱ्याला तर ते किती ट्रान्सपरंटली होतंय आणि तो किती निपक्षपातीपणा त्यामध्ये दाखवतोय हे महत्वपूर्ण ठरतं. या पद्धतीने आपण हे इथे नागरी सेवेतील हे गुण निपक्षपातीपणा कव्हर करू शकतो. यानंतर गैरपक्षपातीपणाबद्दल आपण असं म्हणूयात. गैरपक्षपातीपणा यामध्ये कोणत्याही एखाद्या पार्टीला फेवर देणं, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पार्टीला फेवर देऊन त्या पार्टीला धरून वागणं एखाद्या अधिकाऱ्याने, त्याला आपण अधिकाऱ्याला धरून न वागणं त्याला गैरपक्षपातीपणा म्हणतात. आणि पक्षपाती म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पार्टीला धरून राहणं आणि त्या पद्धतीने त्याची इम्प्लिमेंटेशन, पॉलिसीजचे इम्प्लिमेंटेशन करणं. तर त्याला आपण असा अधिकारी जो कोणत्याही पक्षाचा नाहीये, कारण ऑलरेडी सिव्हिल सर्वंटचं काम असतं की एखादी गव्हर्नमेंटची स्कीम व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करावी, पॉलिटिकल प्रेशर पासून दूर राहावं. आणि अशा वेळेस त्याला महत्वाची असते ती वचनबद्धता. म्हणजे तो त्याच्या ड्युटीला, त्याच्या सर्व्हिसला, त्याच्या कर्तव्यांना किती वचनबद्धपणे काम करतोय हे इथं खूप महत्वपूर्ण ठरतं. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची इनहरंट क्वालिटीमध्ये आपण वचनबद्धतेला घेऊ शकतो की त्याने जे प्रॉमिसेस त्याच्या सर्व्हिसेसमध्ये केलेले आहेत समाजाप्रती, समाज हितासाठी, तर ते व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट होत आहेत का ते आपल्याला इथे आपण उदाहरणासहित देऊ शकतो. आता इथे आपण एखादा एक्झाम्पल घेतलं तर एखादा सिव्हिल सर्व्हिस मधला ऑफिसर असेल, तो त्याला एखादी स्कीम इम्प्लिमेंट करायची असेल, सपोज जर एखादी एज्युकेशनल पॉलिसी इम्प्लिमेंट करायची असेल आणि त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण एखाद्या शाळेला अनुदान द्यायचं असेल, मग ते शाळा कुणाला अनुदान द्यायचं? एखादा पक्ष असेल ज्याला तो फेवरमध्ये असेल त्या पक्षाच्या शाळेला अनुदान देईल का खरंच एखाद्या खेड्यामध्ये, एखाद्या गावामध्ये गरज आहे अशा ठिकाणी तो अनुदान देईल? म्हणजे या गोष्टी आपण इथे जज करू शकतो की कशा पद्धतीने त्याला वचनबद्धतेला धरून गैरपक्षपातीपणा पाळावा लागेल. या पद्धतीने एन नंबर ऑफ एक्झाम्पल देऊ शकतात. फक्त आपल्याला 10 मार्काचा प्रश्न 1 एक्झाम्पल ते 2 एक्झाम्पल सफिशियंट होतात, कारण 150 शब्दांचीच आपली वर्ड लिमिट आहे आणि त्यामध्ये आन्सर बसवायचा आहे आपल्याला. या पद्धतीने आपण मेन बॉडी आपली कव्हर करू शकतो. आता आपल्याला मग कन्क्लुजन कसं असेल? नक्कीच कन्क्लुजन हे आपलं बॅलन्स अप्रोचचं हवं. मी नेहमी सांगते एथिक्समध्ये कोणतंही टोकाचं उत्तर, आपला जो शेवट असतो उत्तराचा तो टोकाचा करायचा नाहीये. तुम्हाला एक बॅलन्स्ड व्यवस्थितपणे अप्रोच ठेवावा लागेल, कारण त्यानुसार तुम्ही एक चांगला ऑफिसर, येणाऱ्या प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही चांगला ऑफिसर म्हणून काम करू शकता असं एक्झामिनरला वाटू शकतं आणि तो तुम्हाला सिलेक्ट करू शकतो. त्यामुळे आता आपलं कन्क्लुजन एक बॅलन्स्ड कन्क्लुजन आहे. आपण इथे व्यवस्थित वाचूयात कन्क्लुजन. जे नागरी सेवक त्यांच्या कामात निपक्षपाती आणि गैरपक्षपातीपणे राहतात ते जनतेचा विश्वास काय करतात? जनतेचा विश्वास आणि आदर मिळवू शकतात. म्हणजे जनतेमध्ये विश्वास आणि आदराचं कार्य कोण करू शकतं? ज्यांच्याकडे या 2 क्वालिटीज आहेत आणि संपूर्ण समाजाला लाभदायक निर्णय
ते देऊ शकतात. मग आता हे बदलत्या एका मजबूत आणि स्थिर लोकशाहीचं प्रतीक आहे किंवा ते तयार करण्यासाठी इथे मदत करू शकतात. आणि आता आपण शेवटचं वाक्य पहा, आपले इथे काय म्हणते, जिथे सरकारी संस्था कोणत्याही विशिष्ट गट किंवा पक्षाऐवजी सामान्य हितासाठी कार्य करतात, त्याच खऱ्या आपण असं म्हणूयात की निपक्षपातीपणे आणि आपल्या नैतिकतेला धरून ते ऑफिसर्स काम करू शकतात. या पद्धतीने आपण आपलं कन्क्लूड करू शकतो आणि आपलं एक चांगलं उत्तर, ज्याला आपण असं म्हणूयात की एक बॅलन्स्ड अप्रोच कन्क्लुजन मध्ये देऊन आपण उत्तर हे आपलं एंड करू शकतो. या पद्धतीने आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस, सराव हा तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरतो. आता तुम्ही हे आन्सर रायटिंगचं सेशन ऐकतायत, पण हे ऐकल्यानंतर स्वतःच्या भाषेमध्ये हे उतरवणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ही प्रोसेस झाली पाहिजे व्यवस्थितपणे तुमच्या पेजवरती. त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या जे डोक्यामधले विचार आहेत ते तुमच्या त्या आन्सर रायटिंगच्या शीटवरती उतरतील. तर अशीच प्रॅक्टिस राहू द्या तुमची. आपण भेटूयात पुढच्या आन्सर रायटिंग सेशनमध्ये. थँक्यू.